नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय वातावरण या ठिकाणी तापलेलं आहे. तर तुमचं जिल्हा परिषद गट कुठलं आहे? आमचा सिनोली बोरगर सिनोली बरोबर. आमोंडी बोरगर एक हे काय पंचायत समिती गण एक आणि सिनोली गण आणि दोन्ही मिळून जेडपी एक येतं. तुमचं नाव काय आणि गाव कुठलं? मी नंदराम सकाराम वेगळे आमोंडी गाव माझं. हो. तर मला हे सांगा, या जिल्हा परिषद गणामध्ये किंवा गटामध्ये कुठल्या उमेदवाराचं जास्त बोलबाला आहे किंवा काय वातावरण आहे या ठिकाणी? काय झालं आता आमच्या इथं ना वळसे पाटला साहेबांची बरीचशी कामं आहे. म्हणजे बरीचशी कामं आहे आणि जे काम पाहिजे ते नेहमी जातात आम्हाला काही कुणी गेलं. परंतु वळसे पाटील साहेबांना ऐका ना विधानसभेला एवढं काय असं मतदान झालं नाही. नाही, पण आमच्या इथून लीड आहे. पुढं आमोडीमधून वळसे पाटील साहेबांना आमच्या इथून लीड आहे. आमच्या आमोडी बूथमधून लीड आहे. वरती रामवाडी बूथमधून वळसे पाटील साहेबांना लीडच आहे. तर जसे मग वळसे पाटील साहेब जे उमेदवार देतील जिल्हा परिषदचा किंवा याचा पंचायत समितीचा, आम्ही त्यांनाच वोटिंग करणार. कोण आहे उमेदवार? कोण आहे? आता संजय गवारे उमेदवार याला पंचायत समितीला आणि जेडपीला त्यांचं नाव मला देणार नाही माझ्या. जेडपीला महिला आहे. तर निवडून येतील का ते? फार एक सिनिक करतात. आमच्या गावातून तर लीड मिळणार त्याला, हे फुल गॅरंटी. परंतु या आधी बी त्यांना संधी दिली आहे, पुन्हा पुन्हा का? दिलेली आहे, पण काय होतं नवीन चेहरा नको का? नाही, नवीन चेहरा बरोबर आहे, पण जेव्हा त्यांच्या कामी जाऊ. म्हणजे आता संजय गावारी असायचे सभापती होते, जेव्हा आमच्या गावातली कोणी जरी लोक गेली काही काम घेऊन तर ते आमचं काम करायचे. शब्द दिला का काम केलेलं आहे त्यांनी. आता त्यांनी काम केलं म्हणल्यावर त्यांना संधी दिलीच पाहिजे ना. आता आमचं गावचं काम करते म्हणलं गाव त्यांच्याच पाठीमागे राहणार. असं नाही का 100% गाव त्यांच्या पाठीमागे, पण 80% वोटिंग आमच्या इथून त्यांचाच. परंतु इतर पक्षाचे उमेदवार देखील आहे, त्यांची बी कामं चांगली आहे, ते बी चांगलं कामं करतात. ते मग संजय गावारीच का? साहेब तेच तुम्हाला सांगतो, त्यांनी पण आमच्या इथं बरीचशी कामं दिलेली त्यांची. आणि बरेचशा सगळं म्हणजे गावातल्या म्हणजे जरी विरोधी पक्षातले जरी लोक असले तरी त्यांचे चांगले संबंध आहे. म्हणजे जरी त्यांच्या कोणी गेलं तर ते कोणाला पण काम येईल, म्हणजे कोणतं काही अडी अडचण कोणतं काम. मला एक सांगा, तुमच्या गावात येतात का ते? येतात. तुमच्या सुखदुःखात सामील होतात का? होतात. मग कोणाला संधी देणार एवढंच तुम्ही? नाही, आता आमच्या इथं संजय गाव